नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय आष्ट्याला. प्रशांत शेठ आणि अमित खांडेकर तिथून मला पिकअप करण्यासाठी आले. तिथून आम्ही गेलो राहुल शेठ यांना पिकअप करण्यासाठी. पण तिथं गेल्यानंतर बघितलं तर तिथं राहुल शेठचे 256 एकराचं ड्रीप एकदम आल्यामुळे छोट्याने दनादन गाडी खाली केली आणि तिथून आम्ही निघालो वांग करत आष्ट्याला. आणि जाता जाता तासगावात थांबलो. तिथं आम्ही पिनूदादा मानकर यांची 7 नंबर संघाचे मालक यांची भेट घेतली. तिथं पिनूदादा मानकर आणि प्रशांत शेठ यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट धंद्याविषयी सविस्तर चर्चा झाली. तोपर्यंत तिथं आमची ट्रान्सपोर्ट खांडेकरची फुलराणी 242 कॅरेट घेऊन तिथं आहे. आता हे क्रॉसिंग देऊन आम्ही निघालो की डायरेक्ट कचरे नर्सरीत. आता कचरे नर्सरीत गेल्यावर प्रशांत शेठ खांडेकर आणि आम्ही सगळ्या रोपांची पाहणी केली. पण रोप कमी पडत असल्यामुळे प्रशांत शेठचा पारा चढला. आणि मग काय, प्रशांत शेठ कुणाचा ऐकतंय. आणि तेवढ्यात आबीदादा कचरे नर्सरीचे मालक आले. त्यांच्याबरोबर रोपाविषयी चर्चा झाली. आणि रोपाविषयी चर्चा झाल्यानंतर त्यांनी शब्द दिला की आम्ही तुम्हाला रोप कमी पडू देत नाही. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो. आता वाघ तापलेलं होतं म्हणून थांबलं की इथं डेअरीवर लस्सी प्यायला. आता लस्सी पिऊन ह्यो बिन शेपटाचा वाघ कसा झालाय बघा, गरगरी. परत वाघानं जाऊन 200 मिली ताक आणलं. समान भाग कसं केलं बघा, 30 मिली. आणि तिथून वांग करत आम्ही निघालो तासगावला. आता तासगावात गेल्यावर तिथं प्रशांत शेठ खांडेकर आणि अमित खांडेकरच्या मित्रांनी केलं जेवणाचं नियोजन. आता संकष्टी असल्यामुळे जेवणाचं नियोजन खतरनाकच होतं बा. आता हे आलं ताट आणि ताटात केळीचं पान आणि त्याच्यावर एकूण 42 पदार्थ. आता हे उकडीचं मोदक आणि त्याच्यावर साजूक तूप कसं गरगरी. आता हे 42 पदार्थ खाऊन आम्ही झालो गरगरी. आता हे सगळं उरकून आम्ही निघालो मैनाला पाणी पाजायला. आता दुबई फाट्यावर उभा राहून आम्ही मैनाला इराणचं पाणी पाजलं. तेवढ्यात खांडेकर ट्रान्सपोर्टची फुलराणी तिथं आली. तिला पण आम्ही इराणचं पाणी पाजलं. आणि मिसाईल यायच्या आधीच आम्ही भारतीय चलन देऊन तिथून कल्टी मारली. धन्यवाद मित्रांनो. ब्लॉग आवडल्यास नक्की फॉलो करा.